मेथी पराठा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली. त्याचबरोबर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट मी याच्यामध्ये घातली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद, धने पावडर, जिरे हे सगळं ॲड केल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे दही मी याच्यामध्ये घातले. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लागेल असं पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. मेथीला पाणी सुटतं त्यामुळे पाणी तुम्ही याच्यामध्ये बेताने घाला. घट्ट असा गोळा बनवून हा 10 मिनटं मी भिजवत ठेवला आहे. 10 मिनटानंतर याला चांगलं मळून घेतले आणि त्याचे पाहिजे एवढे गोळे करून लाटून घ्यायचे आहेत. पीठ इथं आपण घट्ट भिजवल्यामुळं आपल्याला पराठा लाटायला कोणतीही अडचण येत नाही. जर ह्याच ठिकाणी पीठ जर तुम्ही मऊ भिजवलं तर पराठा व्यवस्थित लाटला जाणार नाही. इथे पराठा माझा लाटून झाला आहे. याला तेलावर किंवा तुपावर तुम्ही खमंग असं भाजून घ्या. हा पराठा तुम्ही टिफिनला देऊ शकताय किंवा नाश्त्याला देखील बनवू शकताय. अतिशय खमंग आणि खुसखुशीत असा लागतो पराठा. आपण इथे